शिंदे शिवसेने वतीने गोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आले. 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. याच विषयावर बोलण्यासाठी शेनगाव तालुका प्रमुख शिवसेनेचे माझ्यासोबत आहेत. तर हा आंदोलन करण्यासाठी आला, नेमकी काय प्रमुख मागणी आपली आणि कशासाठी आंदोलन करण्यात आलं? या सेनगाव तालुक्यामध्ये जे काही RSSD कंपनी अंतर्गत जे काही पॉलिकॅप कंपनीला एबी केबलचं काम दिलं होतं, या एबी केबलच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. याची तक्रार आम्ही वारंवार करून सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी केल्या जात नाही. त्याच अनुसरून आज गोरेगाव या ठिकाणी चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे. या एबी केबलच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. एरवी आपण सामान्य शेतकऱ्याच्या शेतातल्या डीपीचा फ्यूज जरी गेला तर आपल्याला अल्युमिनियमचा तार 4 ते 5 फूट तार विकत आणावा लागतो आणि शेतकऱ्याला तो फ्यूज टाकावा लागतो. परंतु हजारो किलोमीटरचे जे काही या एबी केबलचे कामं झालेत, एबी केबलचे कामं केल्याच्या नंतर जे काही अल्युमिनियमचे तार निघले ते तार कुठे आहेत यांनी अजून याचं रेकॉर्ड मेंटेन केलेलं नाही. आणि सगळ्यांनी संघांमध्ये पॉलिकॅप कंपनी असो का संबंधित कर्मचारी असतील, लाईनमन असतील किंवा DY असतील किंवा त्यांचे जे काही JE इंजिनियर वगैरे सगळे असतील यांनी संगनमत करून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि तात्काळ चौकशी करू असं आम्हाला आज लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्या अनुसरण त्याचबरोबर गोरेगाव या ठिकाणी जलजीवन अंतर्गत जे काही काम चालू होतं, अतिशय संत गतीनं काम चालू आहे. त्या ठेकेदाराची मुदत संपलेली आहे. अर्धावट काम सोडून त्यांनी मागच्या 1 वर्षापासून काम बंद आहे. या टाकीचं काम झालेलं आहे. माती मिश्रित रेती वापरलेली अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि पाणी प्यायला केव्हा येईल याची काही शाश्वती नव्हती. त्यामुळं हा आंदोलनाचा रस्ता शिवसेनेने अवलंबल्यामुळं तात्काळ 6 महिन्याच्या आत उपकार्यकारी अभियंता यांनी जलजीवन प्राधिकरणाच्या वतीनं लेखी आश्वासन दिलं की 6 महिन्यामध्ये गोरेगाव वासियांना शुद्ध फिल्टरचं पाणी उपलब्ध करून देऊ आणि एबी केबलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची फेर तपासणी करून दोषीवर कारवाई करू असं आश्वासन दिल्याच्या नंतर 2 तासापासून जो काही रास्ता रोको आंदोलन होतं ते आम्ही स्थगित केलं. आपण बघितलं गोरेगाव या गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र याच गावात अशा चुकीच्या पद्धतीने काम झालं का? आपण जर बघितलं तर फेब्रुवारी महिन्यात आले आणि उन्हाळा लागणार, त्यामुळे गेल्या 20 वर्षापासून इथली कायमस्वरूपी जी पाणी पुरवठा योजना ती बंद आहे. जलजीवन मिशन योजनेचं पाणी आतापर्यंत घरात आलेलं नाही. काय कसं बघता याच्याकडे? नाही ना, जलजीवनचं काम हे अतिशय संत गतीनं चालू होतं म्हणूनच आज आपण हे केलं ना. मागच्या 1 वर्षापासून बंद होतं काम आणि विशेष काय ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची वचक राहिलेली नाही. ठेकेदारांना जे काही ठराविक लोकांनी हाताशी धरून हे काम करण्याचा प्रयत्न केला होता, तो काम आम्ही काम करण्याचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. येत्या काळामध्ये 6 महिन्याच्या आत शिवसेना पाठीमागं लागून काम करून घेण्यास बांधील राहील. जिथून हे पाणी आणलं जात आहे तिथं कुठेतरी एप्रिल महिन्यापर्यंत पाणी पुरवठा असतो, त्यानंतर ते पाणी नसते म्हणतात. तर कसं या गावाचं पाणीचं ताण भागणार का? नाही, तिथला पाणी साठा उपलब्ध राहणारच नाही. कारण आता ज्या ठिकाणी हा सोर्स उपलब्ध करून दिलेला आहे, मी मुळात अशी एक मागणी केलेली आहे की ज्यानं सर्वे केला त्या कंपनीवर कारवाई करा. कारण ज्या ठिकाणी पाणी साठाच उपलब्ध राहत नाही तिथून गोरेगावच्या मोठी लोकसंख्या असलेल्या गावाला पाणी पुरवठा कसा होणार? साधारण गोरेगावला 8.5 लाख लिटर दररोजचं पाणी लागणार आहे रोज. मग इतका मोठ्या प्रमाणात उपसा असताना तिथं उपसा न करता फेब्रुवारी मार्च मध्ये पाणी साठा पूर्ण संपून चाललेला आहे. जर उपसा चालू केल्याच्या नंतर जानेवारी मध्ये पाणी राहते का नाही याची शाश्वती नाही. म्हणून आम्ही प्रमुख मागणी केलेली शिवसेना पक्षाच्या वतीने की गोरेगावसाठी येलदरी सारख्या मोठ्या धरणावरून पाईपलाईन करून शुद्ध फिल्टरचं पाणी 6 महिन्याच्या आत उपलब्ध करून द्यावं आणि येलदरीहून पाणी आणण्यासाठी सदैव शिवसेना प्रयत्न करत राहील. आपण जर बघितलं तर गोरेगाव गावची संख्या 18,000च्या आसपासून या गावाला येलदरी धरणातून पाणी पुरवठा करावा अशी सुद्धा मागणी होत आहे. आपल्यासोबत अजून काही शिवसैनिक आहेत. तर आज रास्ता रोको आंदोलन केलं होतं, नेमकी काय यामध्ये मागणी होती आणि काय आपली पुढची भूमिका असणार? आजच्या रास्ता रोकोचा संदर्भ असा आहे की एबी केबल कंपनीनं जो भ्रष्टाचार केलेला आहे याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची एक आमची मागणी होती. दुसरी गोष्ट म्हणजे जे जलजीवन मिशन अंतर्गत जे योजना चालू होती गोरेगाव अंतर्गत, या ठिकाणी ही योजना 5 वर्षापासून कार्यरत असून या ठिकाणी अजूनही जनतेच्या घशात पाण्याचा थेंबही त्या योजनेचा गेलेला नाही. कारण मुळात विहिरीतच पाणी नाही तर जनतेच्या घरापर्यंत पाणी येण्याचा काही संबंध येत नाही. म्हणून आमची एक अशी मागणी होती, ज्या कंपनीने सर्वे केलाय, ज्या कंपनीने अशा निकृष्ट जागेवर सर्वे करायला नव्हता पाहिजे की जिथे पाण्याचा सोर्स नाही अशा जागेवर सर्वे करून मुळात ही महत्वाची चूक त्या कंपनीने केली आणि त्याच कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. जर समजा संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी वेळेत लक्ष घेऊन गोरेगाव या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून नाही दिली, 6 महिन्याचा कालावधी त्यांनी घेतलेला आहे, तर शिवसेनेचं आंदोलन यापेक्षाही तीव्र होऊ शकते याची सगळ्याला जबाबदारीने जाणीव आहे. आणि शिवसेनेचं आंदोलन कसं असतं हे सगळे त्या आंदोलनाला पाहून आहेत. यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर.
बघितलं तर केंद्र शासनाने जलजीवन मिशन योजना ही महत्वाकांक्षी योजना आणली, मात्र कुठेतरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे आज लोकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी येत आहे. गोरेगाव येथील जलजीवनचे मिशनचे काम अनेक दिवसापासून रखडलेले आहे. त्याच विश्वासात आज गोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आपण जर बघितलं तर गोरेगाव येथे मागील 20 वर्षापासून कायम ग्रामपंचायतीची कार्य स्वरूपी पाणी पुरवठा योजना ती कुठेतरी बंद झाली होती. जलजीवन मिशनची योजना आली, मात्र त्याचं सुद्धा काम बंद आहे. याची विसर बनण्यासाठी गोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. माझ्यासोबत काही महिला आहेत. ताई, किती वर्षापासून तुम्हाला पाणी मिळत नाही, कच्चं पाणी घेऊन तहान भागवता, काय तुमचं मागणं आहे? 6 महिन्यामध्ये योजना पूर्ण होणार. आज 6 वर्ष झाले. आज पाणी 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 म्हणून लोक मरा लागलेत. पाणी पाणी नाही. उन्हाळ्यात तर पाणी देत नाही प्यायला. 300 रुपये महिना असून 400 रुपये महिना म्हणा लागले. साहेब, आपल्याला एक नंबर हा. विनंती आहे. तर आपले गोरेगाव गोर गरीब लोक काही आता सर्वे करणारी कंपनी आहे. आता सध्या भरता गावात आहे ते नळ योजना बंद आहे म्हणून पाणी कुठून आणतात पिण्याचं? पाणी ते माळाचं बोर आहे ना, ते पाणी देते. ते आता 300 रुपये महिना म्हणून ते 400 रुपये महिना म्हणा लागलेत. हा, आता मग आता त्याला 400 या जिल्ह्यामध्ये हजारो शेकडो शासनाकडे माझं काम बंद आहे. आज गावात तुमचं पाणी आलं का जलजीवन मिशन योजनेचं? नालं पाणी अजून पाणी नाही आलं. परंतु हा आतापर्यंत पाणी नाही. पाणीच नाही आलं गावात. टायमावर पाणी नाही. हांडे भरायसाठी मागं पुढं करतात ना, कालच भानगडी झाले अशा कारणाला नक्कीच आपण जर बघितलं तर प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी मिळाव्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना आणली, मात्र कुठेतरी ही योजना कुचकामी ठरली असून गोरेगावात अनेक ठिकाणी या काम योजनेचं काम रखडलेलं आहे. अजून आपल्यासोबत महिला आहेत. काही आज गावात पाणी नाही, नेमकं तुम्ही पाणी कुठून आणता? आम्ही कुठं भेटलं तिथं भरतो बापा. आम्ही कुठं झालं तिथं पाणी आणतो, कुठं गेलो तिथं पाणी. पुढं जातो, त्या इकडे यायचं नाव येत नाही. त्या सगळ्याच पाणी तिकूनच भरलो आम्ही. पूर्ण पर्यंत 25 वर्ष झाले आम्ही तिकून पाणी भरत होतो. आता सगळं यायचं नाव येईना आम्हाला. त्यांच्यासाठी आम्ही पाणी भरपूर लागत होतं आम्हाला. आणि ते आमचं बंद केलं तेव्हापासून आम्हाला पाणी 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 करून असं मरायचं टाइम आला. जर बघितलं तर 25 वर्षापासून तुम्हाला पिण्याचं पाणी नाही, पण तुम्ही पाणी कुठून आणता विकत आता? हे यायचं नाव येत नाही ना. यायचं नाव काय? पेट्रोल पंपचं नाही का आपलं? नाही नाही, हे इकडं आपलं बोलताना अजून आपल्यासोबत एक आजी आहेत. आजी, गावात पाणी कुठून भरता तुम्ही? पाणी आहे का तुमच्या गावात? पाणीच नाही आम्हाला. घरामध्ये पाणी असतं तर पहा तुम्ही लबाड बोलायचं. काय लबाड बोलायला लागले आम्ही? आता हे मागे तसंच आले. आता तोंडावर हात फिरवता. तुमचं काम झालं, फक्त मतदानासाठी येतात. आमच्याकडे पहा फिरून, आमच्याकडे पहा. तुमच्याकडे फिरून पाहायला आता तुम्ही आमच्याकडे फिरून पहा. शासनाकडे काय मागणी आहे तुमची? शासनाकडे काय मागणी आहे? पाणी आणि रोड आम्हाला चाललं होते का? बेमारी गिमारी आली तर फटफटीवर जातो. फटफटीवर पडलं ते झालं. पण आता आम्हाला रोड मागे बोलले होते ना, रोड झालं का? नाही, रोड झालं का? नाही. तुमचं काय? मतदान पाहिजे. मतदान पाहिजे तर आमच्या गरीबाचं हांड्यात आले. हांड्यात आम्ही पाणी घरामध्ये जरा घर उघडून दाखवतो. पाणी आहे का? अरे तुम्ही कदर गरीबाचं करत नाही तर कोणाच्या करता? आम्ही गरीब आहे तर पण तुमचं कदर करून सुद्धा आम्ही मतदान देतो. आता तुम्ही देणार नाही तर कोण देते? नुसतं मतदानासाठी पाहिजेत का? मतदानासाठी पाहिजे बाबा, तसं नाही. पाणी पाहिजे. पण रोड किती नक्कीच आपण जर बघितलं तर गोरेगाव येथे जी कायमस्वरूपी नळ योजना होती ती बंद पडली. आता शासनानं, केंद्र शासन मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन योजना आणली, मात्र ती योजना सुद्धा हिंगोलीत कुचकामी ठरली आहे. अनेक ठिकाणी या योजनेचं काम रखडलेलं आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 300 ते 400 रुपये महिना देऊन येथील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. अजून आपल्यासोबत अजून एक महिला आहेत. ताई, आज रास्ता रोको आंदोलन केलं, नेमकी काय मागणी होती आणि कशासाठी आंदोलन केलं? आज जे रास्ता रोको आंदोलन केलं त्या आंदोलनाची महत्वाची एक भूमिका अमोल भाऊ खिलारीने घेतली आणि मला ते छान वाटलं की आतापर्यंत स्टँड वेगवेगळ्या विषयावर घेतल्या जाते, पण जलजीवन योजना महत्वाचा विषय आहे आणि त्या विषयावर यांनी जे आंदोलन केलं आणि ज्या आंदोलनाला योग्य ते वाटचाल भेटेल वा त्याच्यावर योग्य निर्णय घेतील आणि ते त्याच्या शब्दाचे ठाम राहतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करते. इथली जी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना ती कुठेतरी कुचकामी ठरली, बंद पडली होती. आता पाणी कुठं भरत होते आणि आता जलजीवनचं पाणी गावात आलं नाही, नेमकी काय पाण्याची परिस्थिती आहे इथली?
गोरेगावमध्ये पाण्याची परिस्थिती म्हणलं तर प्रायव्हेटनं 200 ते 500 रुपये महिन्याने दिले जातात आणि पाणी जर आणायचं म्हणलं तर आम्हाला 3 किलोमीटर 2 किलोमीटर असं लांब जावं लागते व अन्यथा 500-700 रुपये महिना देऊन पाणी भरावं लागते. नक्कीच गोरेगाव हे मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे. मात्र इथं तरी आपण जर बघितलं तर इथली जी ग्रामपंचायतची कायमस्वरूपी नळ योजना आहे ती मागील 20 ते 25 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी घेण्यासाठी 400 ते 500 रुपये महिना घेऊन इतर खासगी बोरवेलधारकांकडून पाणी घेण्यात येते. शासनाची जी महत्वाकांक्षी योजना होती जलजीवन मिशन योजना त्याचं सुद्धा काम रखडलेलं आहे आणि त्याच कामाची कुठेतरी भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे आता येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न लवकर सोडवा अशीच मागणी शिवसैनिकांनी केली आहे. फारुख शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, हिंगोली. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।